बनाए हैं और एक चटनी इसमें बुढ़ाने का फोन और कैमरा को खराब। हे ब्लॉगिंग तर आपण बघणारच आहोत, पण तत्पूर्वी बघूया ही मी गणपती बाप्पासाठी डेकोरेट केलेली छत्री। गणपती बाप्पा विराजमान झाल्यावर अर्थात थीम होती अयोध्येचे रामलल्लाचे मंदिर। मग रामराय म्हटल्यावर त्यांचे भक्त श्री वानरराज आलेच। तर अशाच पद्धतीने आमच्या घराच्या अंगणाच्या परिसरात या श्री वानरराजांनी सुद्धा दर्शनासाठी हजेरी लावली होती। बऱ्याच वेळेला गावातून यांची भ्रमंती चालू असतेच, मात्र जणू रामरायांच्या आणि गणरायाच्या दर्शनासाठीच ते आले आहेत असंच वाटलं। तर मग सकाळी गणपती बाप्पाला नमस्कार करून आम्ही निघालो आमचे ग्रामदैवत म्हणजेच वाकेडचे ग्रामदैवत श्री आदिष्टी माता व श्री वाकोबा यांच्या दर्शनाला। आणि तिथून पुढे आम्ही गेलो पाचलला म्हणजेच माझ्या आजोळी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। बरं, सुरुवातीला जो चॅटचा व्हिडिओ आहे असं तुम्हाला वाटलं असेल आणि जो हिंदीमध्ये माझा भाचा ज्याच्यामध्ये व्लॉगिंग करत होता, तर ती मजासुद्धा तुम्ही पुढे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। तर तोपर्यंत हा बघूया आपला गणपती बाप्पा। गणपती बाप्पाची ही मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर होती। तिला छान असं धोतर नेसवलेलं होतं आणि त्याचबरोबर सुंदर अशा खड्यांच्या ज्वेलरीने तिला अलंकारित करण्यात आलं होतं। असा हा सुंदर असा माझा आजोळचा बाप्पा। तसेच हा जुन्या घरातला बाप्पा। बाप्पांचे आशीर्वाद घेऊन व घरातल्यांची भेट घेऊन आम्ही पुन्हा निघालो वाकेडला। याचं व्लॉगिंग ऐका। ये देखो और ये देखो सेव और ये देखो डालिंबो और ये देखो चटनी और देखो बनाओ और देखो सेव और देखो ताऊ और देखो पुरी और गाना और देखो चाट और देखो मासी और देखो मम्मी। चाललेलं आहे सगळं हे खाणं। बऱ्याच जणांना जे कोकणातले आहे त्यांना माहितीच असेल, कोकणामध्ये घरातल्यांबरोबरच वाडीतील सर्व लहान थोर मंडळी ही आरतीसाठी एकत्र जमत असतात। प्रत्येक घरामध्ये ते जातात। वाडीतून प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाच्या आरतीसाठी ही मंडळी टाळ, मृदुंग किंवा नाल ज्याला किंवा ढोलकं म्हणू अशी सारी वाद्ये घेऊन आरतीसाठी हौशीने एकमेकांच्या घरी जातात। तर मग आरतीला आलेल्या प्रत्येकासाठी प्रसाद हा दिला जातोच। गणपती बाप्पाचा आशीर्वाद असतो तो, पण त्याचबरोबर काहीतरी एखाद दिवस असा छान नाश्ता म्हणा किंवा छान एखादा असा वेगळा पदार्थ दिला जातो प्रसादाबरोबरच। तर मग अशाच पद्धतीने आम्ही ठरवलं होतं कटोरी चाट किंवा बास्केट चाट बनवायचं, काहीतरी वेगळं। आणि गणपतीतून खूप सारं गोड खाऊन होतं, त्यामुळे थोडंसं असं काहीतरी वेगळं आणि चटकदार। तर मग मेन टास्क हे असतं की आरती चालू व्हायच्या आधी किंवा आरती चालू असताना त्यावेळेमध्ये हे जो काही आपण पदार्थ बनवत आहोत तो रेडी ठेवणं, जेणेकरून आरतीसाठी जमलेल्या मंडळींना फार वेळ एका ठिकाणी थांबावंही लागू नये, कारण त्यांना गावातल्या बऱ्याच घरांमध्ये आरतीसाठी जायचं असतं। तर मग अशा पद्धतीने आरतीकरिता आलेल्या मंडळींना नाश्ता देऊन झाल्यावर आमच्यासाठी आम्ही नंतर कटोरी चाट बनवलं आणि त्याचाच हा बिहाइंड द सीन म्हणजे BTS व्हिडिओ। हा व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आम्ही किती गडबडीत सगळं बनवलंय ते, पण खूप मजा आली। आम्ही हे बनवणारी सगळी मंडळी बसलो गोलाकार, सगळं साहित्य ठेवलं मध्ये आणि प्रत्येकाने एक एक साहित्य घेतलं आपापल्या हातात आणि हो अशा पद्धतीने कटोरी चाट बनत गेलं। आता आम्ही सगळे होतो कामात, मग फोन आला माझ्या भाच्याच्या हातात आणि मग त्याने त्याच्या स्टाईलमध्ये सुरू केलं व्लॉगिंग। दोन हातांचं काम चाललेलं आहे। ओके, तर ज्यांना माहिती नाही आहे कटोरी चाट किंवा बास्केट चाट म्हणजे काय असतं, तर अशा छोट्या कटोरी बास्केट पुरीज मिळतात। काइंड ऑफ शेवपुरीसाठीच्या पुऱ्या असतात त्या चपट असतात, मात्र ह्या कटोरी किंवा बाऊलसारख्या पुऱ्या असतात छोट्या, आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण त्याचं चाट बनवू शकतो। तर इथे आम्ही कांदा, बटाटा, स्मॅश बटाटा, त्याच्यानंतर गोड चटणी, तिखट चटणी, डाळिंब आणि शेव हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपापल्या आवडीनुसार आम्ही त्याच्यामध्ये स्टफ केलं होतं आणि अशा पद्धतीने आम्ही ते प्लेटमध्ये सर्व केलं सर्वांसाठी आणि सगळ्यांना ते खूप आवडलं। सो तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता। तर मग या भागात इतकंच, भेटूया पुढच्या भागात।